आजची आपली रेसिपी आहे नानखटाई। तर अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता चला बनवायला सुरुवात करूया। मी हे एवढं तूप घेतलेलं आहे, पाऊण वाटी। आणि मी बेसन जास्त घेणार आहे, वाटीभर बेसन घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी मैदा, 3 चम्मच रवा, पोहे खायच्या चमच्याने 3 चम्मच घेतलेला आहे आणि विलायचीचा पूड, चुटकीभर मीठ आणि खायचा सोडा। आता या एका वाटीने मी बारीक साखर करून घेतली, ते साखर पण त्यामध्येच टाकलेली आहे। आता मी सगळं पूर्ण मिळवून घेणार आहे। मी साखर पहिले फेटून नाही घेतलेली आहे, पूर्ण एकंदरच मिळवून घेत आहे। आता हा आपला गोळा तयार झालेला आहे। मी सगळं तुपामध्ये साखर सर्व हे साहित्य मिळवून घेतलेलं आहे। मी पहिले साखर फेटून नाही घेतलेली आहे, हे सगळं एकंदरच मिक्स केलेलं आहे। आता मी तुम्हाला नानखटाई बनवून दाखवते। आता ही असा गोळा करायचा, छान छोटासा, अगदर थोडा असा गोळा करून घ्यायचा आणि असा थोडा चपटा करायचा तळ हाताने आणि असं ठेवायचं। मी ओव्हनमध्ये करून दाखवणार आहे, तुम्ही कढईमध्ये पण करू शकता। 10 मिनिटापर्यंत कढई प्रीहीट करून घ्यायची आणि त्यामध्ये एका ताटलीमध्ये ठेवून द्यायचं। थोडं दूर दूर ठेवायचे कारण हे पगळत असते। आता हे आपली नानखटाई ट्रेमध्ये ठेवून झालेली आहे। आता मी माझ्या घरी ओव्हन आहे, त्या ओव्हनमध्ये ठेवणार आहे। तुम्ही ताव्यावरती पण करू शकता। तवा 15 मिनिट प्रीहीट करून घ्या आणि त्यावरती प्लेट ठेवू शकता तुम्ही, झाकून द्यायचं। नंतर ते नानखटाई तयार होऊन जाते। तर मी ओव्हनमध्ये ठेवणार आहे। आता हे ओव्हनमध्ये 180 डिग्री 15 मिनिटावर ठेवणार आहे मी। आता ही आपली नानखटाई तयार झालेली आहे। मी ओव्हनमधून काढून घेत आहे ट्रे। हे बघा,